नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते LLB 5 इयर्स संदर्भात, की कॅप राउंड 2 ला कॉलेज अलॉटमेंट झाले नाही. पुढे काय करायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन द्या, या बाबतीत खूप मेसेज येत होते. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेले आहेत, त्या विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाणार आहेत, तर मग फ्रीज कसं करायचं? सीट एक्सेप्टन्स कशा पद्धतीने करायचं आहे? त्याची पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना सेम कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, जसं की कॅप राउंड 1 मध्ये जो बेटरमेंट केलं होतं, तो सेम कॉलेज तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये लागलेला आहे. काही विद्यार्थ्यांना बेटरमेंट झालेलं आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेलं आहे आणि असे काही विद्यार्थी आहेत, की ज्यांना ॲडमिशन्स नाही घ्यायचं त्या कॉलेजेसमध्ये, तर तुम्हाला काय केलं पाहिजे? कोणते महत्त्वाचे स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजे. देन यू कॅन एलिजिबल फॉर कॅप राउंड 3 या संदर्भात पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. आणि कॅप राउंड 3 संदर्भात तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल, तुम्ही एलिजिबल आहात की नाही, हे सुद्धा लास्ट आपल्या ज्या सेशन जे असेल, त्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून ऑल डाउट्स तुमचे यामधून क्लियर होतील। ओके। सो यहाँ पे अब हम देखेंगे तो हम सीईटी के वेबसाइट पे हैं और हम देखेंगे कि यहाँ पे ऑलरेडी आपका एलएलबी 5 इयर्स का कैप राउंड का 2 का ऑलरेडी अलॉटमेंट लिस्ट पब्लिश हो चुका है। जो भी आपने चेक करना है, आपको कॉलेज अलॉटमेंट हुआ है या नहीं हुआ है, वो सब आपने चेक किया रहेगा। ओके, जिन स्टूडेंट ने अभी तक चेक नहीं किया रहेगा, सो उसके लिए वीडियो ऑलरेडी अपलोडेड है, वो एक बार आप देख सकते हो। ठीक आहे. आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, त्याच्यावरती आपण आता डायरेक्टली आन्सर तुम्हाला मी देतोय. ओके. पण हे बघूया, की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना फ्रीज करायचं आहे आणि सीट एक्सेप्टन्स करून कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला न्यायचे आहेत आणि 3 सेट जे काही झेरॉक्स आहेत ते तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी न्यायचं आहे. बरं, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे त्यांनी तुमची प्रोफाईल लॉग इन करून तुम्हाला काय करायचं आहे, ते एकदा तुम्हाला यामध्ये सांगत आहे. स्टेप 1 मध्ये तुम्ही प्रिंट अलॉटमेंट लेटर यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला राउंड 2 यामध्ये दिसेल आणि राउंड 2 मध्ये प्रिंट अलॉटमेंट लेटर यावरती क्लिक करा आणि तुमचं अलॉटमेंट लेटर तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट जो टॅब आहे सीट एक्सेप्टन्स स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने विंडो दिसेल. फक्त तुम्हाला इथे फ्रीजचा ऑप्शन दिसेल आणि प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर हा ऑप्शन तुम्हाला यामध्ये दिसेल. करंट स्टेटस इथे नॉट गिव्हन आहे कारण की तुम्ही अजून फीज पेड केलेली नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते इथे फ्रीजला क्लिक करतील, 1000 पे करतील आणि सीट एक्सेप्टन्स लेटर हे डाउनलोड करतील आणि ते तुमच्याबरोबर ठेवायचं आहे डाउनलोड केलेलं एक्सेप्टन्स लेटर. ते तुम्हाला घेऊन कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचे 3 सेट तुम्हाला झेरॉक्स काढायचे आहेत आणि कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. ॲडमिशन कन्फर्म झालं, त्यानंतर तुमची प्रोसेस इथे एंड होणार आहे. ज्या विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाणार आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी. ओके. आता जे विद्यार्थी असे असतील, की सर मला यामध्ये ॲडमिशन नाही घ्यायचं आहे कॉलेजेसमध्ये, तर मी काय केलं पाहिजे? मी कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतो का? याची संपूर्ण माहिती पुढे तुम्हाला मी देणारच आहे. ओके. सो त्या बाबतीत अजून एक इन्फॉर्मेशन आहे, की कॅप राउंड 2 मध्ये कोण एलिजिबल आहेत? कॅप राउंड 2 मध्ये एलिजिबल कोण नाही आहे, हे सुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. खूप विद्यार्थ्यांचा डाउट होता, की चुकून माझं फ्रीज झालं सर. चुकून मी कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेतलेलं आहे, पण मला आता ते नाही पाहिजे. असे खूप सारे विद्यार्थ्यांचे क्वेशन होते. त्यासाठी यामध्ये तुम्हाला बनवत आहे मी. ही प्रॉपरली इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये देत आहे. पहिली गोष्ट यामध्ये तुम्ही चेक करायला पाहिजे, की ज्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाणार आहात, त्यावेळी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स नाही द्यायचे आहेत. सी-ई-टी ॲप्लिकेशन फॉर्म जर तुम्हाला कॉलेज विचारत असेल, तर ते तुम्हाला द्यायचे नाहीये, असं कंपल्सरी नाही आहे आणि हॉल तिकीट हे सुद्धा कंपल्सरी नाही आहे. फक्त तुमच्याकडे जो कॅप ॲप्लिकेशन फॉर्म असेल, जो तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन केला असणार आहे, कॉलेजचे प्रेफरन्स वगैरे, तो एक फॉर्म असेल ऑप्शन फॉर्म.
असे 2 फॉर्म तुम्हाला देणं गरजेचं आहे कॉलेजेसमध्ये. ओके. आणि जे काही तुमची रिसिप्ट वगैरे अपलोड करणार आहात, ते तुम्हाला कधी द्यायचं आहे? कॅप राउंड 3च्या अगोदर ते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचं आहे. आता तुम्ही ॲडमिशनला जाणार, त्यावर रिसिप्ट चालेल का? तर डेफिनिटली येस चालेल. बट कॅप राउंड 3च्या अगोदर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल कॉलेजेसमध्ये. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांचं समजा मिस्टेकली जे काही मार्क्स आहेत एस-एस-सी, एच-एस-सीमध्ये समजा काही चुका असतील त्याच्यामध्ये, तर ते त्यामुळे तुमचं रिजेक्ट जर झाला असेल डॉक्युमेंट, ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट झाला असेल, तर ते विद्यार्थी 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट मध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला मार्क्स वगैरे जे काही तुम्हाला चेंजेस असतील ते चेंजेस करू शकता आणि न्यू कॉलेज ऑप्शन फॉर्म फॉर राउंड 3 हे चालू होतील. ते डेट मी तुम्हाला सांगणार आहे. पण या डेटला तुम्ही चेंजेस करू शकता. ओके. सो हे एक झालं आणि आय-सी-एस-सी, सी-बी-एस-ई बोर्ड जे पास आहेत कॅन्डिडेट, त्यांनी 6 किंवा 5 सब्जेक्ट मार्क्स तुम्ही टाकले असतील, तर ते कॉलेजने कन्सिडर केलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं ॲडमिशन कॅन्सल नाही व्हायला पाहिजे, हे सुद्धा लक्षात ठेवा. याची जी पी-डी-एफ आहे, ती तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला टाकून देतो, जेणेकरून तुमच्याकडे ती पी-डी-एफ असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर कॅन्डिडेट हू आर एलिजिबल फॉर राउंड 2 ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेले आहेत, ते ॲडमिशनसाठी जातील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राउंड 1 मध्ये चुकून जर फ्रीज वगैरे काही केला असेल, तर मग त्या बाबतीत आपण यामध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत, की कोणते कॅन्डिडेट एलिजिबल आहेत फॉर राउंड 2. अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालेला होता. ओके. आणि अँड हॅव रिजेक्ट द ॲडमिशन ऑर रिफ्यूज द ॲडमिशन ऑर नॉट रिपोर्टेड टू द कॉलेज. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये रिजेक्टेड काही डॉक्युमेंटसाठी झालं असेल किंवा तुम्ही रिपोर्टच नाही केला कॉलेजमध्ये, असे विद्यार्थी कॅप राउंड 2 साठी एलिजिबल असतील. आणि काही विद्यार्थी आहेत, की ज्यांना फीज पेड आहे. वन टाईम जी सीट एक्सेप्टन्स फी आहे 1000 ते समजा नसेल भरले असेल, तर जे काही फ्रीज किंवा बेटरमेंट ऑप्शन थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बट हॅव नॉट रिपोर्टेड टू कॉलेज टू कन्फर्म द ॲडमिशन. सो असे विद्यार्थी कॅप राउंड 2 ला एलिजिबल असणार आहेत राउंड 2 साठी. ठीक आहे. त्यानंतर आता कोणते स्टुडंट हे कॅप राउंड 2 साठी एलिजिबल नसणार आहेत, हे एकदा तुम्हाला मी सांगितलं पाहिजे. हे इम्पॉर्टंट आहे. खूप विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज लागलेलं आहे कॅप राउंड 1 ला. आणि ते विद्यार्थी ॲडमिशन त्याला त्या कॉलेजमध्ये घ्यायचं नाहीये, असे विद्यार्थी आहेत. असे विद्यार्थी कॅप राउंड 4 ला डायरेक्टली पार्टिसिपेट करू शकतील म्हणजेच इन्स्टिट्यूट राउंडमध्ये. ओके. समजा फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज अलॉट झालेला आहे आणि डॉक्युमेंटसाठी रिजेक्शन झालेलं आहे. असे विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतील. त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. आणि जे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्याने फीज पण एक्सेप्टन्स फी 1000 पे केलेला आहे फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज लागल्याच्या नंतर, ॲडमिशन पण कन्फर्म केलेलं आहे आणि कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन सुद्धा घेतलेलं आहे किंवा ॲडमिटेड कॅन्डिडेट्स आर नॉट एलिजिबल फॉर राउंड 2. म्हणजे त्यामध्ये ॲडमिशन पण घेतलं असेल किंवा सर्व काही गोष्टी केल्या असतील तुम्ही. सो असे विद्यार्थी या कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाहीत. ओके. त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव अलॉटेड फर्स्ट प्रेफरन्स ॲज वेल ॲज अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स हॅव व्हेरिफाईड डॉक्युमेंट्स ते सांगितलं तुम्हाला मी. डॉक्युमेंट्समध्ये काय प्रॉब्लेम असेल, रिजेक्ट झाला असेल, तुम्ही राउंड 3 साठी एलिजिबल आहात. त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये. ओके. सो या सर्व गोष्टी आहेत. परत एकदा सांगतो फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज लागलं तुम्हाला. तुम्ही ॲडमिशनसाठी गेले नाहीत कुठेही. ॲडमिशनसाठी समजा नाही गेले किंवा तुम्हाला तिकडे जाऊन समजा जे काही पेड आहे, एक्सेप्टन्स फी वगैरे तुम्ही पे वगैरे केलेली आहे. सो जे काही विद्यार्थी असे आहेत, ते विद्यार्थी डायरेक्टली कॅप राउंड 4 ला पार्टिसिपेट करतील इन्स्टिट्यूट राउंडसाठी. पण फर्स्ट प्रेफरन्ससाठी समजा तुमचं डॉक्युमेंटसाठी समजा काय रिजेक्शन झालं असेल, तर ते विद्यार्थी कॅप राउंड 4 ला नक्की कॅप राउंड 3 ला नक्की पार्टिसिपेट करू शकतात. आता यामध्ये सी-बी-सी जे काही आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे मी. तर रिसिप्ट तुम्हाला दिली असेल, तर ओरिजिनल डॉक्युमेंट राउंड 3 पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. हे तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी. आता अलॉटेड ड्यू टू बेटरमेंट राउंड 1 म्हणजेच अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज हे दिसणार आहेत. अलॉटेड ड्यू टू बेटरमेंट राउंड 1 म्हणजे कॅप राउंड 1 मध्ये तुम्ही बेटरमेंट केलं आणि तुम्हाला हे कॉलेजेस लागलेले आहेत. तो अशा विद्यार्थ्यांच्या खालती इथे नाव असेल विद्यार्थ्याचं आणि इथे लिहिलं असेल अलॉटेड ड्यू टू बेटरमेंट राउंड 1. ओके.
सो हे एक झालं. त्यानंतर आता आपण बघणार आहोत मेन इम्पोर्टंट कॅप राउंड 3 मध्ये कोणते विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात. एक तुम्हाला त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. बट मेन जे इम्पोर्टंट आहे ते हे आहे की कॅप राउंड 3 मध्ये कोणते विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात. फर्स्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना आता कॅप राउंड 2 मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं नाही, असे विद्यार्थी डेफिनेटली कॅप राउंड 3 मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायला भेटणारच आहे. कॉलेजचे प्रेफरन्स कसे द्यायचं, प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची, त्याचे व्हिडिओ मी नक्की बनवेन. त्यामध्ये तुम्हाला तशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालं नाही, असे विद्यार्थी. नेक्स्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना आज कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे आणि त्यांना जर ते कॉलेज नाही पाहिजे, मग कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही फ्रीज करू नका. म्हणजे तुम्हाला आज सीट अलॉटमेंट झालेली आहे. पण तुमचं म्हणणं आहे, की सर सीट ही अलॉट झाली, पण मला ही नाही पाहिजे. तर तुम्ही फ्रीज किंवा काहीही त्यामध्ये करू नका पोर्टलमध्ये. ऑटोमॅटिक सीट ती कॅन्सल होईल. मग तुम्ही पार्टिसिपेट करू शकता कॅप राउंड 3 मध्ये. ओके. खूप विद्यार्थ्यांचा डाउट होता. सर कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, पण मला ते नाही पाहिजे. कॅप राउंड 1 मध्ये मी बेटरमेंट केलेलं आहे. पण सेम कॉलेज मला अलॉट झालेलं आहे. सो तुम्ही काय करा फ्रीज वगैरे काही करू नका. ऑटोमॅटिक सीट ती कॅन्सल होऊन जाईल. ओके. नेक्स्ट आहे कॅप राउंड 1 चे कॉलेज जसं की आता मी सांगितलं परत. सेम कॅप राउंड 2 मध्ये अलॉटमेंट झालेलं आहे. तर जर नाही पाहिजे तर फ्रीज किंवा काही करू नका. तेच मी सांगितलेलं आहे, की जर तुम्हाला कॅप राउंड 1 चं सेम कॉलेज कॅप राउंड 2 मध्ये लागलेलं असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही फ्रीज वगैरे काहीच करू नका. देन यू कॅन एलिजिबल फॉर कॅप राउंड 3. ओके. हे यासाठी सांगत आहे, की खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर आम्हाला त्या कॉलेजमध्ये समजा ॲडमिशन नाही घ्यायचं आहे, तर त्यासाठी काही इन्फॉर्मेशन आहे का? त्यासाठी हे तुम्हाला सांगत आहे मी. ओके. बट अगेन तुम्हाला सांगत आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालं नाही, ते ठीक आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, नंतरला कॉम्पिटिशन हे वाढत जातं. ओके. सो जसं पुढे जाणार तसं-तसं कट ऑफ हे हाय होतच जाणार आहे. कमी होणार नाहीये. सीट ह्या ज्या आहेत त्या कमी होत असतात. त्याचंच एक तुम्हाला जर मी एक्झाम्पल सांगितलं. सो इम्पोर्टंट नोट हेच आहे, की द व्हेरी फ्यू सीट्स अवेलेबल इन राउंड 3. ओके. सो हे जी नोटीस आहे, तेच तुम्हाला मी सांगत आहे. की जसे राउंड्स पुढे जातात, तसे तुमचे सीट्स ह्या कमी होत जातात आणि कट ऑफ डेफिनेटली हा हाय होत असतो. काही कॉलेजेस असतील प्रायव्हेटमध्ये, तर डेफिनेटली कमी कट ऑफ जातो. पण जे टॉपचे कॉलेजेस असतील, त्यामध्ये तुम्हाला जर जायचं असेल, तर डेफिनेटली तिकडे कट ऑफ हे हायर लेव्हलला जात असतात. बट तुम्हाला जर समजा रिस्क घ्यायची असेल, कॅप राउंड 3 मध्ये नाही सर मला जायचंच आहे, तर डेफिनेटली तुम्ही जाऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला कॉलेजसुद्धा अलॉटमेंट होऊ शकतं. ओके. सो बेटर जे काही आहे ते तुम्हाला इथे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल, की कॅप राउंड 3 मध्ये सर मला जायचं आहे. डेफिनेटली जाऊ शकता. सो यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. एवढंच की जसं-जसं राउंड्स पुढे जातील जे काही जातील राउंड पुढे, त्यामध्ये सीट्स ह्या कमी होतात आणि कट ऑफ हा हाय लेव्हलला जात असतो. तर ज्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, समजा ते जर विद्यार्थी ॲडमिशन घेत असतील कॉलेजेसमध्ये तर चांगलं आहे. नाही, तर तुम्हाला ऑप्शन मी सांगितलेलं आहेच. ओके. सो फ्रीज करायचं की नाही करायचं, रिस्क घ्यायची की नाही घ्यायची, हे सर्व तुम्हाला माहिती यामध्ये मी सांगितलेले आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनला विचारा. डेफिनेटली आन्सर देण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. आणि या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही इन्फॉर्मेशन भेटून जाईल. थँक यू सो मच.